बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। अतिशय महत्त्वाची बातमी आहे सुरुवातीला। महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणी अटक केलेली आहे। पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। त्यात 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये सिकंदर शेखचाही समावेश आहे। पोलिसांनी आरोपींकडून 1,99,000 रुपये रोख, 5 पिस्तूल, कारतूस, 2 कार जप्त केल्यात। या प्रकरणी पंजाबच्या खरड पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट खाली गुन्हाही दाखल करण्यात आलाय। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी गुरुप्रीत चीना यांच्याकडून। गुरुप्रीत, ये सब वारदात क्या हुए, क्या आपके पास इस बारे में जानकारी है? देखिए, लगातार मोहाली पुलिस जो इलीगल वेपन स्मगलिंग को लेके लगातार जांच कर रही थी, उनके पास एक इंफॉर्मेशन आती है कि उत्तर प्रदेश के कुछ स्मगलर, आर्म स्मगलर वहां पे जो इलीगल वेपन देने आ रहे हैं। जो नया गांव यहाँ कुछ किलोमीटर दूर है, चंडीगढ़ से नया गांव है जहां पे ये डिलीवरी देने आएंगे। और उसी वक्त जो मोहाली पुलिस है उसकी जो क्राइम इन्वेस्टिगेशन टीम है उन्होंने एक ट्रैप लगाया और उन 4 लोगों को वहां से गिरफ्तार कर लिया गया। और जिसमें ये देखा गया कि महाराष्ट्र के जो रेसलर है वो भी उनमें एक थे। अब लगातार जांच की जा रही है, उनसे कई वेपन मिले हैं, कुछ पैसा मिला है, 2 लग्जरी गाड़ियां मिली हैं और लगातार देख रहे हैं कि इंटर स्टेट स्मगलिंग लगातार हो रही है। इलीगल वेपन सप्लाई किए जा रहे हैं एक स्टेट से दूसरी स्टेट को, तो उसकी पूरी लगातार तहकीकात हो रही है, जांच हो रही है। और इन सभी लोगों का, जितने भी 4 के 4 लोग पकड़े गए हैं, जिसमें रेसलर भी है, जो महाराष्ट्र के रेसलर है, उनके साथ जो 3 लोग और को पकड़ा है और उनकी लगातार पुलिस इंटेरोगेशन चल रही है ताकि ये पता चले कि कितना बड़ा नेक्सस है जो इलीगल वेपन स्मगलिंग कर रहा है। एक स्टेट से नहीं बल्कि कई स्टेट्स में कर रहा है। उत्तर प्रदेश के लोग पंजाब में इलीगल वेपन दे रहे हैं, इलीगल वेपन पंजाब से किसी और स्टेट में जा रहे हैं, और महाराष्ट्र के जो इलीगल वेपन है वो पंजाब और जगहों पे दिए जा रहे हैं। तो एसएसपी मोहाली ने एक प्रेस वार्ता में बताया कि कैसे ये 4 लोगों को पकड़ा गया और इनके पास से 2 लग्जरी व्हीकल मिले और 2 लाख के करीब जो इनके पास पैसा भी बरामद हुआ है। जी, बहुत बहुत शुक्रिया गुरुप्रीत इस संपूर्ण जानकारी के लिए। राहुल कुलकर्णी माझे सहकारी या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत पोहोचत। राहुल सर, खरं तर सिकंदर शेख ज्यानं इतकं मोठं एक चॅलेंज घेतलेलं होतं, कुस्तीमध्ये हारल्यानंतर पुन्हा एकदा तो तितक्याच ताकदीनं लढला, महाराष्ट्रानं हा लढा पाहिला आणि अशा प्रकारे केसरी झालेला, महाराष्ट्र केसरी झालेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अशा एखाद्या गोष्टीमध्ये अडकतो, अशा एखाद्या शस्त्र तस्करीमध्ये अडकतो, हे महाराष्ट्रासाठी खरंच मान खाली घालण्यासारखं आहे। कारण ज्या परिस्थितीमधून तो आलेला होता त्यामधून तर प्रत्येक तरुणाला त्याच्याबद्दलचा अभिमान वाटत होता। आणि तो जेव्हा हारला तेव्हा अवघा महाराष्ट्र हळहळला होता आणि त्यानंतर पुढच्या वर्षी त्यांनी कमाल करून दाखवली की तो पुन्हा महाराष्ट्र केसरी झाला। आता मी ह्या सगळ्याच प्रकरणाची तुटती माहिती घेतली। आता मी जी माहिती महाराष्ट्राला सांगणार आहे ते एका पाठोपाठ एक धक्का तुम्हाला बसेल असा आहे। हा सिकंदर हा अलीकडेच मोहालीला शिफ्ट झाला होता। मी त्याच्या घरी सलग 2 दिवस गेलो होतो, तेव्हाच आता ते सगळे कनेक्शन जोडले जात आहेत। हा जो गुज्जर पपलासाठी काम करत होता तो पण कुस्तीपटू आहे। त्याला वेगवेगळ्या सोशल मीडियामध्ये फोटो टाकण्याचं आणि कृती करण्याचं आकर्षण आहे। तो जिम मध्ये 5-5 तास घालतो आणि त्याच्यासाठी हा काम करत होता। आता जी मला माहिती मिळाली त्याप्रमाणे त्याचा जो आता सिकंदरचा चेहरा आहे तो राष्ट्रीय पातळीवरचा कुस्तीपटू आहे। खूप लिलया कुस्त्या त्यांनी मारल्यात, अनेक चांगले पैलवान त्यांनी मातीमध्ये गाडलेत। तर अशा ह्या सिकंदरच्या प्रतिमेचा वापर करून आता जवळपास 5 शस्त्र आपण जर स्क्रीनवर दाखवली तर ती शस्त्र कोणती आहे, तर जी सिकंदरनं इथून नेली होती आणि त्या शस्त्राच्या मदतीनं 4 महत्वाच्या गोष्टीचा पोलिसांना संशय आहे। कुणाचं तरी मर्डर करणं, कुणाला तरी खंडणी मागणं, कुणाचं तरी एक्स्टॉर्शन करून त्याला पळवून देणं आणि आंतरराज्य पातळीवरती शस्त्राची तस्करी करणं। काय धक्कादायक आहे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला, हे धक्काच बसावा अशी सगळी माहिती आहे। हा मोहोळचा तरुण सिकंदर हा तिकडे पंजाबच्या लोकांच्या संपर्कात येतो काय, त्या राजस्थानच्या एका मोठ्या टोळीच्या साठी तो फ्रंट, कारण त्यासाठी पंजाब पोलिसांनी शब्द वापरलाय, तो फ्रंटर आहे, म्हणजे तो खरा महत्वाचा कल्प्रिट आहे। आणि त्याच्याकडनं 1.5-2 लाख रुपये, 5-6 देशी कट्टे जे आता स्क्रीनवरती दिसत आहेत हे सिकंदरकडनं पकडलेले आहेत। आणि ही
आता जी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो तो लाल टी शर्ट मधला तो सिकंदर आहे, की जो सिकंदर की ज्याला खांद्यावर घेऊन महाराष्ट्र पूर्ण नाचला, जो सिकंदर की ज्याच्या मोहोळच्या घरी गेल्यानंतर लोकांनी आपल्या भावना व्यक्त करून सांगितलं की अरे हे जे काही झालं सिकंदर बद्दल ते काही योग्य झालं नाही. त्यानंतर महाराष्ट्रात किती काळ त्याची चर्चा होत राहिली. आता ही एक्सक्लुझिव्ह दृश्य एनडीटीव्हीवरती दाखवताना सुद्धा महाराष्ट्राला धक्का बसावा अशी माहिती आहे. आणि आपल्याकडे छोटासा वेळ असेल तर ज्या टोळीसाठी हा काम करत होता त्या टोळीचा इतिहास सुद्धा कसला भयंकर आहे बघा. पपला गुज्जर याचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. त्याने कुस्तीपासून गुन्हेगारीकडे वळण्याचा प्रवास केला. पपला गुज्जरची पार्श्वभूमी ही हरियाणा म्हणजे महेंद्रगड जिल्हा या भागातली आहे आणि यांनी संदीप फौजीला ठार केले. ते खरं तर संदीप फौजीचा मर्डर हा सुद्धा राष्ट्रीय पातळीवरती दीर्घकाळ माध्यमांच्या कव्हरेजचा भाग झाला होता. त्याच्याशी हा जोडला गेलाय. तोही कुस्तीपटू आहे, हाही कुस्तीपटू आहे. आणि आता असं लक्षात येत आहे की महाराष्ट्राची खरोखर कुस्ती क्षेत्रातल्या त्याला ज्यांनी कुणी प्रशिक्षण दिले त्यांची मान खाली जावी अशी बातमी आता एनडीटीव्हीनं महाराष्ट्राला व्हिज्युअल सहित दाखवली की हा लाल टी शर्ट मधला सिकंदर उंचापुरा आज त्याच्या चेहऱ्यावरती काळी पट्टी आहे. त्याला काल पोलिसांनी अटक केली आणि पोलिसांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी 4 शब्द वापरले की हे अट्टल गुन्हेगार आहेत. तृप्ती, ज्या कुस्तीपटूला महाराष्ट्रानं खांद्यावरती नाचवलं त्या कुस्तीपटूला असं बेड्यांमध्ये अडकलेलं पाहण्याची वेळ खरं तर महाराष्ट्रावरती आलेली आहे. सर खूप खूप धन्यवाद संपूर्ण माहिती करता.